नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारुतकर पाटील. मी माझ्या कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर यामध्ये 1 2 3 4 4 कपाशीचे तासं टाकली आहे. कबड्डी व्हेरायटी आहे कावेरीची आणि अंतर आहे 4 फुटाचे आणि मधातले अंतर आहे 1 ते 1.25 फुटाचे आणि 5वं तास आहे तुरीचं. तर तुरीची व्हेरायटी आहे चारू. चारू अंकुर कंपनीची फार सुंदर अशी व्हेरायटी आहे आणि त्याचं सुंदर असं चांगलं 10 ते 15 क्विंटलचं उत्पन्न होते मला दरवर्षी. तर ते निसर्गावर अवलंबून आहे. तर त्याची आपण कोणती कोणती काळजी घ्यायची तुरी पिकाची हे मी तुम्हाला सांगत आहो मित्रांनो. तर बघा, हे माझं तूर आहे. हिची तुरीची शेंडा खुडणी केली मित्रांनो. त्या शेंडा खुडणी करायला जवळपास 5 ते 6 दिवस झाले. 6 दिवस झाले. तर शेंडा खुडणी केल्यानंतर यामधून असा हे जे खुडणी केली आहे यामधून असा द्राव निघतो. तर ते द्राव निघतो याच्यातून. तर ते हे जखम होत असते तुरीला. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणे आवश्यक आहे. का बा आपण शेंडा खुडणी केल्यानंतर द्रावण निघते का बा? तर हे भरपूर शेतकऱ्यांना माहित नाही आणि शेंडा कट करते वेळी त्या वरतूनच थोडाफार शेंडा कट करायचा, एकदम कट करायचा नाही. आणि याला शेंडा कट केल्यामुळे असा भरपूर सारा फुटवा येते आणि भरघोस असं उत्पन्न होते. पण लक्षात घ्यायचं मित्रांनो, की आपण जेव्हा शेंडे खुडणी केल्याबरोबर लगेच साप बुरशीनाशकाची फवारणी करायची आणि त्यामध्ये 8 दिवसांनी दुसरी फवारणी आपण घ्यायची. कारण घेणे आवश्यक आहे. तुरीवर असे विशेष लक्ष द्यावं लागते. तेव्हाच आपल्याला 15 क्विंटल पर्यंत आपण पोहोचू शकू एकरी तुरीच्या उत्पन्नामध्ये. तर शेंडा हे पहिली फवारणी घेतल्यानंतर लगेच 8-10 दिवसांनी आपल्याला अलिका या औषधाची फवारणी घ्यावी लागेल. ते घेण्याचे कारण म्हणजे आपल्या याच्यात मूळखूज, शेंडळी किंवा खोडकिडा, चक्री मुंगासारखं असं येऊ शकते आणि मररोग सुद्धा येऊ शकते. तर अलिका काय करते? मररोग रोखते आणि चांगलं आपलं एक बुरशीनाशक रोको जे आहे रोको ते सुद्धा आपण घ्यावं त्यासोबत आणि त्यासोबत इसाबियन टॉनिक. इसाबियन टॉनिकचं एवढं महत्व आहे तुरीला, की आपण एक तरी इसाबियन टॉनिकचा फवारा करावा. तर मी आता यामध्ये अलिका आणलेला आहे फवारणीकरिता, इसाबियन आणलेला आहे आणि 05234 आणलेला आहे. 05234 याच्यासाठी आणले का चांगला भरपूर प्रमाणात फुटवा निघाला पाहिजे आणि इसाबियन सुद्धा आपल्या तुरीला फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे येईल आणि त्यामध्ये नॅनो डी सुद्धा घेणार आहोत 50-60 ml. असे मी अल्लिका झालं, रोको झालं, 05234 झालं आणि डी-ए-पी, नॅनो डी-ए-पी 50 ml. तर याचा मी फवारणी घेणार आहोत मित्रांनो. आता उद्याच मी फवारणी स्टार्ट करणार आहोत. कारण साप बुरशीनाशकाची फवारणी मारल्यानंतर 8 दिवसांनी आपण या औषधाची फवारणी जरूर करू शकतो मित्रांनो. आणि ही फवारणी घेतल्यानंतर आपली 8 दिवसात तूर बघून घ्या कशी ब्रँचिंग आणि कशी उंच वाढते आणि किती प्रमाणात ब्रँचिंग होते आणि विशेष असं लक्ष द्यावं लागते तुरीवर. ही फवारणी केल्यानंतर आपल्या याच्यात मावा, तुडतुडे, पांढरी माशीचा अटॅक असेल तर आपल्याला फवारा मारावा लागेल मित्रांनो. कारण बाजूला आहे कपाशी. त्या कपाशीमध्ये जर पांढरी माशी निर्माण झाली तर ते आपल्या तुरीवर येऊ शकते कीड. बाजूच्या शेतकऱ्याची जर असली तर त्याची सुद्धा कीड येते. म्हणून तुरीवर असं विशेष लक्ष द्यावं मित्रांनो आणि भरघोस असं 15 क्विंटल पर्यंत आपल्याला चारू या तुरीची व्हेरायटीचं उत्पन्न होते आणि तुरीच्या डाळीसाठी चारू, अंकुरच्या चारू तुरीची फार मागणी आहे मित्रांनो. आवडीने घेतात दाल मिलवाले आणि खाणारे सुद्धा. घरी पण आपण चांगल्या प्रकारची चविष्ट डाळ बनते याची. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ बघून आपण पण आपल्या शेतीत हा प्रयोग करावा आणि भरघोस असं तुरीचं उत्पन्न घ्यावं. आणि माझा खरंच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर, फॉलो जरूर करा मित्रांनो. जय श्रीराम, राधे राधे, जय जवान, जय किसान.